श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 15 ते 18 मेचं जे काही करंट अफेअर्स असेल ते या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल, ऑल एक्झामसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला लास्टपर्यंत ते लेक्चर बघायचं आहे. तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी लेक्चरला काय करूया, लगेच आपण सुरुवात करूया. बघा या ठिकाणी सर्वप्रथम जो काही कालचा विचारलेला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये विचारलेला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरा दर्शविणारे स्वदेशी प्रदर्शन नुकतेच कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुबई. पुढील प्रश्न, अलीकडेच ग्लायप्टोथोरॅक्स पुण्यव्रताई प्राणी चर्चेतील असून ते कोणत्या प्रकारची प्रजात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅटफिश. या ठिकाणी ही प्रजात सापडलेली आहे नवीन, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता पहा, ICAR-NVFGR ने अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी या ठिकाणी नवीन प्रजातीचा शोध लावण्यात आलेला आहे. बघा कोणत्या राज्यामध्ये हा शोध आहे किंवा कोणत्या राज्यातील हा नवीन प्रजाती सापडलेला आहे? अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदी, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा, अलीकडेच कोणत्या संस्थेने महिलांवरील हिंसाचाराला सामना करण्यासाठी पहिला कायदा स्वीकारलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युरोपियन संघ. पुढील प्रश्न पाहूया, अलीकडे चर्चेत असलेले पायरेनीस पर्वत कोणत्या दोन देशांमधील नैसर्गिक सीमा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्पेन आणि फ्रान्स. लगेच पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच 22वी आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण या ठिकाणी लेटेस्ट चीनमधील घडामोडी 2024च्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्या या ठिकाणी पाहूया. चीनने अंटार्क्टिक वैज्ञानिक अभ्यासासाठी क्विनलिंग स्टेशनचे अनावरण केलेलं आहे. भारतीय लष्कराने चीनच्या सीमेवर IDD आणि IS प्रणाली तैनात केलेली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सराव केलेला आहे. एका चार्जवर सुमारे 50 वर्षे टिकणारी अनोखी बॅटरी तयार करण्याची घोषणा चीनने केलेली आहे. 9वा आशियाई हिवाळी खेळ 2025मध्ये आयोजित. आइन्स्टाईन उपग्रह प्रक्षेपित चीनने केलेला आहे. डोंग जून हे संरक्षण मंत्री म्हणून चीनने नियुक्ती केलेली आहे. पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा चीनने सुरू केलेली आहे. जगातील पहिले मिथेनवर चालणारे रॉकेट प्रक्षेपित चीनने केलेलं आहे. आर्थिक जोखीमसाठी एक प्रांत एक धोरण योजना चीनने सुरू केलेली आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट चीनने सुरू केलेलं आहे. जगातील सर्वात मोठे गोस्ट पार्टिकल डिटेक्टर ट्रायडेंट चीनने बनवलेलं आहे. बघा हे सर्व इम्पॉर्टन्स आहेत 2024च्या एक्झामसाठी. पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच बँकांसाठी डिजिटल क्रेडिट सेवा कोणी सुरू केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जेटा. पुढील प्रश्न पाहूया, IQQMR हे चंद्र मिशन खालीलपैकी कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मिशन आहे चंद्र मिशन, हे चीनच्या सहकार्याने त्यांनी सुरू केलेलं आहे. चीनची मदत घेतलेली आहे आणि पाकिस्तानची पहिली चंद्र मोहीम आहे, त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. पुढील प्रश्न पाहूया, अलीकडे दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेलं आहे? पर्याय क्रमांक ए, सिल्वर. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपंग सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर KS राजन्ना यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे? पर्याय क्रमांक सी, पद्मश्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया, मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओंकार साळवी. अलीकडेच कोणत्या देशाच्या कामिरेता शेर्पा यांना एव्हरेस्टवर चढण्याचा विश्वविक्रम केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ. या ठिकाणी पहा, त्यांची इमेज पण दिलेली आहे नेक्स्टमध्ये. बघा यांनी काय केलेलं आहे, 29 वेळा माउंट एव्हरेस्टवर जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. या ठिकाणी लेटेस्ट नेपाळ घडामोडी 2024 आपण या ठिकाणी पाहूया. बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास शांती प्रायस 4 यामध्ये नेपाळमध्ये सुरू झालेला आहे. नेपाळ पुढील 10 वर्षात भारताला 10,000 मेगावॅट वीज निर्यात करणार आहे. नेपाळ हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच महिला हॉकी लीगसाठी हॉकी इंडियासोबत कोणी भागीदारी केलेली आहे? पर्याय क्रमांक बी, कोका कोला या कंपनीने. लगेच पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोणत्या ठिकाणी कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केलेलं आहे? पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच 30वी सुलतान अझलान शाह ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान. बघा जपानच्या घडामोडी 2024 ज्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या लगेच आपण या ठिकाणी पाहूया. जपान हा नासासोबत काम करून जगातील पहिला लाकडी उपग्रह सुरू करण्याची जपानने घोषणा केलेली आहे. जपान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश ठरलेला आहे.
त्यांच्या मिशनचं नाव विचारलं, त्या चंद्र मिशनचं नाव स्लिम मिशन हे त्या मिशनचं नाव आहे. समुद्रामध्ये ज्वालामुखी विस्फोट झाल्यामुळे जपानला एक नवीन बेट मिळालेलं आहे. विद्युत चुंबकीय रेल्वेगाडी सुरू करणारा जपान हा पहिला देश ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक बी एन चंद्रशेखरन. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही लेटेस्ट 2024 मधील महत्त्वाच्या नियुक्ती इम्पॉर्टन्स आहे, ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरतात, ते आपण या ठिकाणी लगेच पाहूया. सुबोध कुमार आयुष मंत्रालयाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राकेश सिंह हे पेटीएम मनीच्या सीईओपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय नौदल उपप्रमुख म्हणून कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 26वे नौदल प्रमुख हे दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालकसाठी मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. WFI एथलेटिक्स पॅनलचे अध्यक्ष नरसिंग राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाकिस्तान ODI आणि T20 संघाचे प्रशिक्षकपदी गॅरी कस्टर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच भारत सरकार कोणत्या देशाच्या सीमेवर रस्ता तयार करण्यासाठी प्रति किलोमीटर 2 कोटी रुपये खर्च करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन. बघा पुढील प्रश्न पाहूया. सुरजित पातर यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते कवी आहेत. आता या ठिकाणी पहा महत्त्वाचा पॉईंट आहे. 2012 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने अरबी समुद्रातील शार्क आणि किरणांसंबंधित संशोधनासाठी करार केलेला आहे? पर्याय क्रमांक बी ओमान. लगेच पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच आंद्रेई बेल्सोव यांची कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया. नुकतेच सुपरहिट रॅपिड आणि बिल्ड स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅंगल्स कार्लसन. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच ईदा दिशा नोग्रांग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी मेघालय. मॅकगिल विद्यापीठाने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने बेहेश्ती बंदर चालवण्यासाठी दीर्घकालीन करार केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इराण. अलीकडेच क्रिएटरसाठी नवीन दीर्घकालीन गेमिंग व्हिसा कोणी सुरू केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुबई. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच सीनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया. कोणता देश अलीकडेच वर्ष 2024 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच गोळाफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणारा एकमेव खेळाडू कोण बनलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आबा खोटवा. त्यांची गोळाफेकचा जो थ्रो आहे तो 18.41 मीटर आहे. हा पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केलेली आहे? पर्याय क्रमांक बी इंग्लंड. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू या ठिकाणी कुस्तीपटू कोण बनलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमन सहरावत. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड्स कोणी जिंकलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रकांत सतीजा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. प्रश्न पहा. चंद्रावर पहिले रेल्वे यंत्रणा उभारण्याचे योजनेची अलीकडेच कोणी घोषणा केलेली आहे? प्रश्न नीट पहा. चंद्रावर पहिली रेल्वे योजना उभारण्याची जी योजना आहे ती कोणी घोषणा केलेली आहे? तर पर्याय ए आहे नासा, दुसरा आहे जक्सा, तिसरा आहे इस्रो, डी आहे यापैकी नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पुढील लेक्चरमध्ये या प्रश्नाचं तुम्हाला उत्तरसुद्धा पाहायचं आहे.